गोव्याचे आद्य क्रांतीवीर दीपाजी राणे. गोव्याच्या ईशान्येकडील सत्तरी प्रांतावर पूर्वीपासून राणे मंडळींची सत्ता होती. सह्याद्रीच्या डोंगररांगा, निबिड जंगल, दऱ्याखोऱ्यातून वाहणाऱ्या नद्या यामुळे हा प्रदेश तसा कमी लोकवस्तीचा. पण याच प्रांतातील लढवय्ये, चपळ आणि स्वामिनिष्ठ लोकांना एकत्र करून सत्तरीच्या स्वाभिमानी आणि पराक्रमी दीपाजी राणे यांनी 19व्या शतकात मराठी साम्राज्याच्या लढ्यानंतर पोर्तुगीज सत्तेला गोमंतक भूमीतून सळोगीपळ करून सोडले. त्यासाठी त्यांच्या मदतीला आला तो म्हादई नदीच्या काठी असलेला नानोसचा किल्ला. चला, याच नानोस किल्ल्याची आजची भटकंती आपण आता सुरू करूयात. मंडळी, रामराम. गोव्याच्या भटकंतीत तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गोव्याच्या भटकंतीत आत्ता आपण आलेलो आहोत किल्ले नानोसला. आपल्या सुपरींच्या भागातून किल्ले नानोसकडे जाणारी ही वाट. खरंच खूप आल्हाददायक वातावरणातून आपण किल्ले नानोसच्या वाटेवर जात आहोत. ही समोर आपली आजूबाजूला साथ देणारी सुपारीची बाग. होंड्यापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला नॉर्थ गोव्यातील सत्तरी तालुक्यातल्या वाळपईपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर म्हादई नदीच्या काठी वसलेला आहे. किल्ल्याचा निर्मिती काळ उपलब्ध नसला तरी तो आदिलशाह किंवा वाडीकर भोसल्यांनी बांधला असावा असे मानले जाते. हा छोटेखानी किल्ला म्हादई नदीच्या काठी टेकडीवजा उंचवट्यावर बांधला असून या जागेमुळे त्याला सामरिक महत्त्व प्राप्त झाले होते. आजूबाजूच्या परिसरावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी नानोस किल्ला महत्त्वाचा होता. याच नानोस किल्ल्याचा इतिहास हा गोमंतकाचे रोमेढोंड आद्य क्रांतीवीर दीपाजी राणे यांच्याशी जोडलेला आहे. सत्तरीचे राणे केवळ सत्तरीचे देसाई नव्हते, तर ते या महालावर राजासारखे राज्य करत होते. सत्ता आदिलशाही असो, मराठ्यांची असो की वाडीकरांची असो, जनतेच्या मनात राणे हे खासे राणे होते. नारळी पोफळीच्या बागेतून पुढे चालत चालत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा एक पायरी मार्ग लागतो आणि याच पायरी मार्गाने वर गेल्यानंतर आपल्याला समोर दिसतो तो एक स्तंभ. हा जो स्तंभ आपल्याला दिसतोय तो स्तंभ म्हणजे आजचा आपला हा नानोसचा किल्ला. एवढा एकच अवशेष आपल्याला या नानोसच्या किल्ल्यावर पाहता येईल. या स्तंभाच्या खालच्या बाजूवर आपल्याला लोकल दो फॉर द नानोस असे लिहिलेले दिसून येते. सन 1851 मध्ये पोर्तुगीज विजरेने सत्तरीच्या हिंदू जनतेविरोधी हुकूम काढले. अत्याचारी, अन्यायी, अमानुष छळवादाने रयत अक्षरशः गांजलेली होती व त्याच्याच परिणामस्वरूप दीपाजी राणे यांनी 26 जानेवारी 1852 रोजी पोर्तुगीज सत्तेच्या विरुद्ध दंड थोपटले. साधारण गेल्या 4 ते 5 वर्षापासून इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि खास करून युवा वर्ग या नानोस किल्ल्याला भेट द्यायला लागलेला आहे. त्यालाच अनुसरून सत्तरी इतिहास संवर्धन समिती दरवर्षी 26 जानेवारीला मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करते. त्यामुळे नानोस किल्ला आणि या किल्ल्याच्या अनुषंगाने क्रांतीवीर दीपाजी राणे यांनी पोर्तुगीज सत्तेविरुद्ध केलेल्या स्वातंत्र्याच्या पहिल्या उठावाची माहिती लोकांपर्यंत पोहोचू लागलेली आहे. चला तर मित्रांनो, गोमंतकाचे आद्य क्रांतीवीर दीपाजी राणेंच्या पोर्तुगीज विरोधी पराक्रमाची यशोगाथा सांगणारा आपला हा नानोस किल्ला आपण जपला पाहिजे. किल्ल्याचा इतिहास जपला पाहिजे. आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला तो दाखवला पाहिजे. तर मंडळी, गोव्याच्या भटकंतीतली ही किल्ले नानोसची सफर तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. खूप छोटा आटोपशीर असा हा किल्ले नानोस आपला या ठिकाणी पाहून झालेला आहे. गोव्यात येऊन एकदा या ठिकाणी नक्की भेट द्या. चला तर भेटूयात भटकंतीच्या आणखी एका पुढच्या नवीन भागात, नवीन ठिकाणी. तोपर्यंत जय महाराष्ट्र.